वहिनी, आता खरी मज्जा येणार आहे. गोड कस्टर्डची तिखट कहाणी. सॉरी. लीला, खूप स्वप्न पाहतेस ना प्रपोजलची, पण आता बघ तुझ्या या स्वप्नात कसा मिठासा खडा पडतो ते. हिचे कसं झालं? नाईस. खरंच? आजवर मी खाल्लेलं हे बेस्ट कस्टर्ड होतं. वहिनी, डॉक्टरांना फोन करा. बहुतेक हे जे आजारी आहेत त्यांच्या जिभेची चव गेली आहे. पण कस्टर्ड तर तिखट बनवलं होतं ना आपण. एवढं छान झालंय. थांबा मी टेस्ट कर. नाही. हे तू माझ्यासाठी बनवलं स्पेशली, तर हे सगळं मीच खाणार. तुलाही नाही देणार, कोणालाच नाही इनफॅक्ट. अभिराम, तू इतर सगळ्यांना फसवू शकशील पण मला नाही. मला माहिती आहे कस्टर्डमध्ये काहीतरी गडबड आहे, पण लीलाला वाईट वाटू नये म्हणून तू ते सगळं संपवतोयस एकटाच. एजेंना मी केलेलं कस्टर्ड आवडलंय. पार्टनर, आता या कस्टर्ड प्रमाणेच आमच्या नात्यातला गोडवा वाढत जाऊ दे. किती सुंदर ड्रेस आहे हा. हा कोणी ठेवला असेल? काय एजे सोडून दुसरं कोण ठेवणार? डिअर लीला, हा ड्रेस घालून रेडी हो. थोड्या वेळात एक ऑटो येईल. त्या ऑटोमध्ये बसून तुला एका ठिकाणी यायचंय. आय एम वेटिंग फॉर यू. एजेंनी मला ड्रेस घालून भेटायला बोलवलंय. नक्की काहीतरी सरप्राईज असणार. तिला आता एजेंटच्या अशा फिल्मी करीची सवय करून घ्यायला हवी तुला. अरे वा, छान दिसतोय ड्रेस. आजी, एजेंनी दिलंय. वा वा वा. मग काय प्लॅनिंग काय? प्लॅनिंग म्हणजे एजेंनी हा ड्रेस पाठवला आणि त्याबरोबर निरोप होता की ऑटो येईल, त्यात बसून कुठेतरी जायचंय. ऑटो? पण प्लॅन काय मला काहीच माहित नाही. हो का? अरे वा, पण छान आहे. आली वाटतं रिक्षा. हो. चला जा, एन्जॉय करा आणि घरी यायची घाई वगैरे काही का? आले. वहिनी, याचा अर्थ लीलाच्या हाती कोलीत. वहिनी, हे नक्की काय चाललंय? तुमच्यासारखं मलाही आत्ताच कळतंय ना. पण वहिनी, आपल्याला नेमकं कळणार कसं की लीला कुठे चाललीये? सावकाश. आता आपण काय करायचं? मला ना या लीलाचं काही कळतच नाही. सगळे स्वतःचे प्लॅन करून रेडी होते.
आपल्याला कळायला हवं ना ती कुठे चाललीये काय करते, तरच तर आपण तिला थांबवू शकू. हे म्हणजे असं झालं ना, सासून सांगी सुनंद लागी. सरस्वती काय बोलत असतेस ग, खरंच ग सरू. आता आता मी काय चुकीचं बोलले वहिनी? आपण कुठे कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे, लीला कुठे गेले याच्यावर ना. दुर्गाबाईनी उगाच माझ्यावर चिडल्या. एक्झॅक्टली. आता लीला कुठे गेलीये ह्याचा शोध लावायला हवा आपण. वहिनी वहिनी वहिनी, हा. मला सुचलंय. बोल. एलिस जासूस. नो स्टँडर्ड्स. नाही वहिनी, लक्ष्मी सरस्वती जासूस. मग आता आपण काय करायचंय सरू? आपण लीलाला शोधायला जायचंय, ती कुठे जाते ते. गुड आयडिया. कधी कधी चांगलं सुचतं हा तुला सरू. तशी मी स्मार्टच आहे वहिनी, पण तुम्ही ना माझं कधी ऐकलं नाही. चल. फूड. येस साहेब, मी मॅडमला फॉलोच करतोय. तुमचं काम होणार, फिकर नॉट. एजने मला इथे बोलवलंय. हॅलो एजे, मी इथे रेल्वे स्टेशनवर आली. तुम्ही कुठे आहात? माहिती आहे मला. तू एक काम कर, पटकन आत ये. काय आत? पण एजे तुम्ही कुठे आहात? आय नो लीला, तू पटकन आत ये आता. आपण एजे. लीला प्लीज नो मोर क्वेश्चन्स. मी सांगतो तसं कर, आत ये. ठीक आहे ठीक आहे, येते. वहिनी, आपण ना प्रॉपर प्लॅन केलं पाहिजे, म्हणजे कसं मला जायचं. सरू कुठे चाललीस? आपल्याला बाहेर जायचंय. विश्वरूप तुला आत जायचंय. विश्वरूप, एजे आणि लीला गेले का? काय याचे सर गेले? इतक्या लवकर कसे काय गेले? कसं काय शक्य आहे? असं काय करतोस? लीलाही आता तर बाहेर गेल्या. काय लीला मॅडम पण गेल्या आणि मला न सांगताच गेल्या? अरे देवा, आता एवढं सगळं प्लॅनिंग केलं, त्याचं काय करायचं? हे असं असतं एजे सरांचं. आयत्या वेळी प्लॅन चेंज करतात आणि माझा सगळा गोंधळ होतो. त्या सगळ्यात महत्वाचं आहे ते आजींना जाऊन भेटणं. त्यांना भेटलं पाहिजे. विश्वरूप, विश्व असं काय हा? काय माहिती हा नक्की काय बोलत होता? मला पण नाही माहिती. का तुम्ही इथे काय करताय? वहिनी, एलिस जासूस. बहिणी, आम्ही लीलाचा पाठलाग करत होतो. आम्ही येतोच. हा आत्ता? अगं मगाशीच गेली ना ती ऑटोने. डोक्यावर पडला का ग दोघी जणी? एवारा तिला जिथे पोचायचं होतं तिथे पोचली असेल. आता पाठलाग करून काही फायदा आहे का? मेक सेन्स. बरोबर बोलताय तुम्ही. वहिनी, ऍक्च्युली काय झालं ना, विश्वरूपमुळे सगळा गोंधळ झाला. इतकं सेन्सलेस बडबडत होता ना. काय तर म्हणे एजे सर गेले, लीलाई पण गेल्या. सरू, तुला कळतंय का? म्हणजे एजे आणि लीला अजून कुठेतरी जाणार आहेत आणि आपल्याला त्याबद्दल माहित नाहीये. एक्झॅक्टली. त्या छोट्या छोट्या प्लॅन्स मध्ये इंटरेस्ट घेण्यापेक्षा एजंटचा मोठा प्लॅन काय आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करा. ते शोधून काढा. गोंधळ नका घालू रे. ह्यांचं काय जातं आपल्याला ओरडायला? नाहीतर काय, निदान आपण प्रयत्न तरी करतोय ना. हे म्हणजे असं झालं, ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझ्याच मनात चांदणं. वहिनी, पाठलाग कर. वहिनी ऐका ना. मी आले इथे प्लॅटफॉर्मवर. तुम्ही कुठे दिसत नाही आहात.
मी येतो लीला, तू ट्रेनमध्ये चढ. काय? नाही अजिबात नाही. एकतर तुम्ही कुठेच दिसत नाही आहात आणि मला ट्रेनमध्ये चढायला सांगताय. तुम्ही आल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही याचे. तुम्ही एकदा या, मग काय कुठे हवे तिथे जाऊ आपण. तुम्हाला मला एकटीला तसं ट्रेनमधनं कुठेतरी लांब पाठवायचंय का? लीला प्लीज लिसन टू मी. नाही, तुम्ही आल्याशिवाय मी इथनं हलणारच नाही. लीला ती ट्रेन सुटेल, लवकर तू ट्रेनमध्ये चढ. नाही, तुम्ही आधी या, मग आपण एकत्र प्रवास करू. लीला, मी तुला सांगितलं ना, मी 5व्या मिनिटाला तिथे पोहोचेन. नाही, मी नाही. लीला, डू ट्रस्ट मी? होय जे. तर मी सांगतो तसं कर. तुझ्या समोर एक लेडीज कंपार्टमेंट आहे, त्याच्यात चढ. 5व्या मिनिटाला मी तुझ्या समोर असेल, प्रॉमिस. पण हे जे अरे तुम्ही इथे कसं काय चढलात? तुम्हाला कळत नाही का हा बायकांचा डब्बा आहे? जा आधी बाहेर व्हा, तुम्ही जा बाहेर व्हा आधी. पोलिसांना बोलवायला हवं, याचं ऐकून काय घ्यायचंय? हा? सगळे बघत बसले त्याचे. अरे कळलं का दोघं कुठे चाललेत? काय कळलं नाही साहेब, पण ते दोघं ना लोकल ट्रेन मध्ये कुठेतरी गेलेत. काय लोकलनी? एजे तुला मी ज्यांचे फोटो पाठवलेस त्यांनाच फॉलो करतोयस ना? हो साहेब, तेच दोघं आहेत. आणि त्या मॅडम सोबत ना सर पण लेडीज डब्यात चढलेत. हे बघ, काहीतरी प्रॉब्लेम आहे. मला आत्ताच्या आत्ता फोटो पाठव. पाठवला असता साहेब, पण एक प्रॉब्लेम झालाय. कसला प्रॉब्लेम? अहो साहेब, मला ती ट्रेन पकडताच आली नाही, त्यामुळे मला त्यांचा पाठलाग करता नाही आला. डोक्यावर पडलास का रे? पैसे कसले घेतोस तू? तुला सांगितलं होतं मी, ते दोघेही नजरेआड होता कामा नये म्हणून. चांगला चान्स घालवला, मूर्ख माणूस झाला. किशोर, काय झालं किशोर? कोणाला नजरेआड होऊ देऊ नका सांगताय? किशोर, तुम्ही कुणाचा पाठलाग करता की काय? हो. किशोर, किशोर नक्की काय चाललंय? हे बघ दुर्गा, तू कुठलाही गैरसमज करून घेऊ नकोस. ऍक्च्युली आईबाबांच्या ऍक्सिडेंटमध्ये एजेचाच हात होता ह्याचे काही पुरावे मी शोधतोय. 2 लीड मिळाले पण होते. त्यांचाच पाठलाग करायला मी माणसाला सांगितलं होतं.
आणि त्यांनी चांगला चान्स घालवला. किशोर, तुमच्या आई वडिलांच्या ऍक्सिडेंटचं सत्य शोधून काढणं किती महत्वाचं आहे तुमच्यासाठी हे माहिती मला. पण किशोर प्लीज, या सगळ्यात तुम्ही प्रॉब्लेम मध्ये येऊ नका. माझ्यासाठी तुम्ही खूप महत्वाचे आहात. थँक गॉड दुर्गाने काही ऐकलं नाही. तिने काही ऐकलं असतं तर माझं काही खरं नव्हतं. किशोर आधीच टेन्शन मध्ये आहेत. आत्ता त्यांच्याशी लीला आणि एजंटबद्दल नको बोलायला. बाय द वे, बाहेर सगळे तुमची वाट बघतायत. येत आहे ना? चल. त्याच्या चेहऱ्याकडे काय बघताय? जयनोड थांबव ट्रेन. एक मिनिट प्लीज, माझं एकदा ऐकून घ्या. मग त्याच्यानंतर तुम्हाला चेन ओढायची असेल तर ओढा, पण एकदा ऐकून घ्या please. बघा, मला माहिती आहे की मी रूल ब्रेक केलाय, पण मी हे सगळं माझ्या बायकोसाठी करतोय. हे बघा, मी तुम्हाला विश्वास देतो की माझ्यामुळे तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाहीये. माझ्या बायकोची इच्छा होती की मी लोकल ट्रेनमध्ये चढावं आणि लेडीज कंपार्टमेंटमध्ये प्रवास करावा, आणि हे सगळं मी तिच्यासाठीच करतोय. सांग, कसं हवंय तुला प्रपोजल? एजे, मला ना असं एकदम एकदम फिल्मी स्टाईल मध्ये प्रपोजल हवे. ती फिल्म नाही का, दिल विल प्यार व्यार, त्या जिमी शेरगिल रिषिता भट साठी लोकलच्या लेडीज कंपार्टमेंट मध्ये चढतो, तसं काहीतरी करा ना. हे बघा, मी तुम्हाला विश्वास देतो की माझ्यामुळे तुम्हाला कुठलाही प्रकारचा त्रास होणार नाही. मला माहिती आहे की मी रूल ब्रेक केलेला आहे आणि त्यासाठी मी फाईन भरायला पण तयार आहे. पण माझं एकदा ऐकून घ्या, माझी प्लीज थोडीशी हेल्प करा. आय रिक्वेस्ट यू. अहो काकू थांबा तुम्ही जरा, एकदा बघा तरी किती हँडसम दिसतायत ते. हो ना, आणि बायकोसाठी विनंती करताना किती हँडसम दिसतायत ते. खरंच आपल्या स्वार्थासाठी बायकोला बंधनात ठेवणारे नवरे मी खूपदा बघितलेत, पण आपल्या बायकोच्या आनंदासाठी नियम मोडणारा नवरा मी पहिल्यांदाच बघितला. नशिबाने आहे यांची बायको. पण कोण आहे ती लकी बायको? मी आहे ती बायको. खरंच नशीब काढलं बाई, तुला खूप सुखात ठेवतील हे.